नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत। एक नजराच्या ठळक घडामोडींवर। कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या वंदना जाधव, शिवानी भोसले, कोमल मिसाळ आणि अपक्ष रसिका पाटील या 4 जिल्हा परिषद सदस्यांची सभापती म्हणून निवड। शासनाने 5 दिवसात शुल्क माफीचा निर्णय न घेतल्यास विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण। कोल्हापुरात जनसंघर्ष सेनेचा इशारा। प्रशासनाने डॉक्टर शेळके यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करावी। पन्हाळा तालुका समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची मागणी। बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या वंदना जाधव, शिवानी भोसले, कोमल मिसाळ आणि अपक्ष रसिका पाटील या 4 जिल्हा परिषद सदस्यांची सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे। मंगळवारी ही निवड करण्यात आली असून शिवानी भोसले यांच्याकडे महिला बाल कल्याण, वंदना जाधव यांना बांधकाम आणि आरोग्य, कोमल मिसाळ यांना समाज कल्याण तर रसिका पाटील यांच्याकडे शिक्षण आणि अर्थ समिती देण्यात आली आहे। जिल्हा परिषदेत अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सर्व सदस्य पुन्हा पन्हाळ्यावर गेले। गेल्या वर्षी ठरल्याप्रमाणे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून 2 वर्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादी असलेले पत्र देण्यात आले होते। त्यानुसार आबिटकर समर्थक वंदना जाधव आणि मंडलिक समर्थक शिवानी भोसले यांची पदे निश्चित आहेत। शिवसेनेच्या पत्रात समाज कल्याण पदासाठी कोमल मिसाळ आणि मनीषा पुर्णे अशी 2 नावे देण्यात आली होती। मात्र चंद्रदीप नरके यांनी मिसाळ यांचे नाव निश्चित केले। चौथे समिती सभापतीपद हे सतेज पाटील ठरवणार होते। त्यांच्यासमोर अपक्ष सदस्य सिंगणापूरच्या रसिका पाटील यांचे नाव होते। चंदगड तालुक्यातून नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले कल्लाप्पा भोगम यांनीही सभापती पदावर दावा केल्याने याचा निर्णय बाकी होता। मात्र मंगळवारी सतेज पाटील यांनी रसिका पाटील यांचे नावावर शिक्कामोर्तब केले। कोविड-19च्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालये गेली 1.5 वर्ष बंद असून शासनाने चालू वर्षीची सर्व अनुदानित, विना अनुदानित तसेच खासगी शाळा महाविद्यालयांच्या सर्वच शैक्षणिक शुल्कात तत्काळ कपात करावी तसेच परीक्षा शुल्क माफ करावं। 24 मार्च 2020 पासून वसूल केलेले शैक्षणिक शुल्क परत करावा या प्रमुख मागण्यांसाठी जनसंघर्ष सेनेच्या वतीने आज दसरा चौक इथं राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर 1 दिवसीय लक्षणीय उपोषण करण्यात आले। शासनाने फी भरण्यास 3-4 टप्प्यांत सवलती देऊनही शासनाच्या आदेशाला संचालक केराची टोपली दाखवून मनमानी कारभार करून फी भरल्याशिवाय परीक्षेला बसू देणार नाही असं सांगून सक्ती करत आहेत। त्याबाबत जिल्ह्याच्या शिक्षण संचालकांनी तत्काळ या मुजोर संस्था चालकांना समज देऊन या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे तसेच शासनाने येत्या 5 दिवसात याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा शिवाजी विद्यापीठ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर 19 तारखेला आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही यावेळी जनसंघर्ष सेनेकडून देण्यात आला। यावेळी जनसंघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी, संदेश पोलादे, स्वरूप जगदाळे, साहिल भाट, लहुजी शिंदे, सुनील थोरवत, सोहम कुराडे, ओमकार कांबळे, संग्राम गायकवाड, प्रथमेश मुळीक, अनिरुद्ध उरुणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते। कोरोना महामारीच्या काळात रुग्णसंख्या वाढू लागली आणि हॉस्पिटल्स, बेड तसेच अत्यावश्यक साधन सामग्री अपुरी पडू लागली। यासाठी कोल्हापुरात अनेक संस्था, संघटना आणि फाउंडेशननी आपल्या परीने मदत केली। इमदाद सोशल फाउंडेशन कडूनही पंचगंगा हॉस्पिटलला अशा प्रकारची मदत करण्यात आली आहे। इमदाद सोशल फाउंडेशन कडून पंचगंगा हॉस्पिटलला हँड ग्लोव्ज या सध्या परिस्थितीत अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले। त्यावेळी फाउंडेशनचे कार्यकर्ते आयास भाई मनेर, मुबारक मुजावर, मुजदिक शेख आजर, आजम मुजावर, राजू जमादार, डॉक्टर विद्या हेरवाडे तसेच डॉक्टर राजेश औंधकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते। शिवसंपर्क अभियान कनेरी पंचायत समिती गण येथे महिला आघाडी शिवसेना शाखेचे उद्घाटन दत्त कॉलनी इथं करण्यात आलं। यानंतर शिवसंपर्क अभियान अंतर्गत कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेण्यात आलाय। यावेळी शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार, उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, शिवसेना शहर प्रमुख शिवाजी जाधव, शिवसेना करवीर तालुका प्रमुख विनोद खोत, उपतालुका प्रमुख भगवान खोत, शांताराम पाटील, महिला शिवसेना करवीर दक्षिण तालुका संघटिका पूजा शिंदे, महिला उपजिल्हा प्रमुख स्मिता सावंत मांढरे, दयानंद शिंदे, मंजित माने, गीता पाटील, गायत्री पाटील, अनिल इंगळे, संजय पाटील व इतर पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोरोना महामारीच्या काळात आपली संरक्षक ढाल बनून आरोग्य विभाग कार्यरत राहिला।
शिवसंपर्क अभियान गोकुळ शिरगाव पंचायत समिती गोकुळ शिरगाव येथे शिवसेनेच्या वतीने अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच डॉक्टर यांचा सत्कार करण्यात आला आहे। यावेळी शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार, उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, शिवाजीराव जाधव, मंजित माने, शिवसेना कर्वे तालुका प्रमुख विनोद खोत, उपतालुका प्रमुख भगवान कदम, शांताराम पाटील, दयानंद शिंदे, स्मिता सावंत मांढरे, अभिजित पाटील, मनोहर मांजरेकर, दिलीप पाटील, बंडू पाटील, इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वेळ झाली आहे छोटेशी विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। खमंग सुगंध चहुबाजू फिरी खवय्ये गिरी विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। शिवाजी विद्यापीठांतर्गत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत पर्यावरण विभागाची ग्राउंड वॉटर अवेअरनेस द नीड ऑफ टाइम या विषयावर मंगळवारी 13 जुलै 2021 रोजी कार्यशाळा पार पडली। या कार्यशाळेस डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती। यांनी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा संबंधित माहिती, शिक्षण व प्रसार याविषयी माहिती दिली। प्राचार्य डॉक्टर AR कुलकर्णी यांनी ग्राउंड वॉटर अवेअरनेस सोबत पर्यावरण विभागाविषयी महत्त्व विशद केले। राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयक प्राध्यापिका तेजस्विनी चिले यांनी मान्यवरांचे व सहभागींचे स्वागत करून कार्यशाळेची उद्दिष्टे स्पष्ट केली। श्री ऋषिराज गोस्की, ग्राउंड वॉटर सर्व अँड डेव्हलपमेंट एजन्सी कोल्हापूर व सांगली यांची प्रमुख अधिव्याख्याता म्हणून उपस्थिती लाभली। यांनी ओव्हरव्ह्यू ऑफ ग्राउंड वॉटर कंडिशन इन महाराष्ट्र या विषयावर मार्गदर्शन केले। डॉक्टर AR कुलकर्णी यांनी ग्राउंड वॉटर एक्सप्लोरेशन अँड एक्सप्लॉयटेशन या विषयावर, तसेच प्राध्यापिका प्रियांका मगदूम यांनी ग्राउंड वॉटर पॉल्युशन क्वालिटी अँड रिचार्ज या विषयावर सादरीकरण केले। सूत्रसंचालन प्राध्यापिका निराली गिलिबिले व प्राध्यापिका योगिता मिरजकर यांनी केले। प्राध्यापिका अनघा राऊत यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले। कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव डॉक्टर RA शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लसीकरण, अँटीजन टेस्ट तसेच RT-PCR यासाठी दबाव आणल्याने याबरोबरच 2 महिन्यांपासून थकीत वेतनाअभावी आपण आत्महत्या करीत आहोत असा सुसाईड नोटमध्ये उल्लेख करून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश शेळके यांनी 6 जुलै रोजी दुपारी 1 वाजता कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असतानाच उपकेंद्रामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। डॉक्टर शेळके यांना न्याय मिळावा यासाठी एक निवेदन पन्हाळा समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे पदाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे दिले आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे डॉक्टर गणेश शेळके यांना न्याय मिळावा याचे एक निवेदन पन्हाळा समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे तालुका अध्यक्ष डॉक्टर अभिजित जाधव, उपाध्यक्ष डॉक्टर मोहन कुलकर्णी, खजिनदार संग्राम बनसोडे, हार्दिक कांबळे आणि शिष्टमंडळाच्या वतीनं पन्हाळा तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले। याद्वारे प्रशासक आणि डॉक्टर गणेश शेळके यांच्या मृत्यूची चौकशी लावावी आणि त्यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून डॉक्टर शेळके यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली। कोरोनासारख्या संसर्गजन्य महामारीमध्ये सर्वांनीच काळजी घेणं गरजेचं आहे। मध्यंतरी तर कोल्हापूर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता। अजूनही रुग्णसंख्या कोल्हापुरात कमी झाली नाही। काही लोक कोरोना काळात जागरूक असताना पाहायला मिळतात, तर बरेच जण बेफिकीर असल्याचंही चित्र दिसत आहे। कोरोना महामारी संकटाचे सावट अजूनही टळलेले नाही। अजूनही प्रत्येकाने सावध राहणे, काळजी घेणे गरजेचे आहे। कोरोना संसर्गाने आजही अनेक रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होत नाहीत। आजही स्मशानात अनेक कोरोना रुग्णांचे मृतदेहावर अंत्यविधी होत आहेत, परंतु कोल्हापुरात बरेच जण बेफिकीर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे।
काही जणांनी मास्क हा नाकाला आणि तोंडाला नाही तर हनुवटीवर लावलेला पाहायला मिळतो। आजही अनेक ठिकाणी गर्दी होताना पाहायला मिळते। कोरोनाची ही संख्या अजूनही कमी येत नाही आहे। असं वर्तन करून आपण कोरोनासारख्या महामारीला हरवू शकू का, हा विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे। गेल्या 2 दिवसांपासून पावसाने जोरदार स्वरूपात प्रारंभ केल्यामुळे खरीप हंगामातील नाचणा पिकांच्या लागवडीकरिता करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील सातेरी महादेव ऐतिहासिक पर्यटन क्षेत्राच्या परिसरात शेतीमध्ये नाचणी पिकाच्या मांडणीच्या कामांना गती आली आहे। नाचणा हे पीक पारंपरिक बहुगुणी म्हणून प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे। नाचण्याची भाकरी ही आरोग्यास वरदान ठरलेली असते। नाचण्याच्या पिठांना बाजारपेठेत मागणी जादा असते, म्हणून डोंगरी भागात नाचणा पिकांची लागवड केली जाते। पुनर्वसन नक्षत्रातील दुसऱ्या चरणात पावसाने प्रारंभ केल्याने नाचणा पिकांच्या मांडणा सुरू झाल्या। करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील सातेरी महादेव ऐतिहासिक पर्यटन क्षेत्रातील परिसरात शेतीमध्ये नाचणा पिकांच्या मांडणीच्या कामांना गती लागली आहे। लहान नांगरीच्या साहाय्याने सऱ्या पाडल्या जातात, नंतर नाचणा पिकाची रोप लावण्यात येतात। साधारणतः नोव्हेंबर महिन्यात ही पिके काढली जातात। पाहूयात आजचा बाजारभाव। कांदा सरासरी 150 रुपये किलो, बटाटा सरासरी 120 रुपये किलो, कोबी सरासरी 100 रुपये किलो, वांगी सरासरी 175 रुपये किलो, टोमॅटो 75 रुपये किलो, ओली मिरची 250 रुपये किलो, ढबू मिरची 150 रुपये किलो, घेवडा सरासरी 250 रुपये किलो। वेळ झाली आहे बातमीपत्रात इथंच थांबण्याची। पुन्हा उद्या भेटूयात नवीन ताज्या बातम्यांसह। तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। स्टे लाईव्ह, स्टे अपडेट। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।